वाशिम जिल्ह्यामध्ये डिझेल टंचाई अजूनही कायम पाहायला मिळते। रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्यांनी रांगा लावल्याचे दिसलं। डिझेल वितरणामध्ये पंप चालकांकडून भेदभाव करत असल्याचा आरोप सुद्धा काही शेतकऱ्यांनी केला। तर रिसोड रोडवरील टिल्लुमल पेट्रोल पंपावर डिझेलचं वितरण सुरू आहे, मात्र या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्याचे चित्र। वाशिम जिल्ह्यात सलग 7व्या दिवशी ही डिझेलची टंचाई कायम असून पेट्रोल पंपावरती शेतकऱ्यांच्या मोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे। मी सध्या रिसोड रोडवरील टिल्लुमल पेट्रोल पंपावरती आहे आणि या पेट्रोल पंपावर बघितलं तर शेतकऱ्यांनी अगदी सकाळी 3 वाजतापासून आपल्या ज्या कॅन आहेत त्या रांगेत लावून ठेवलेल्या आहेत आणि आता जर बघितलं तर कॅनची जी ही रांग आहे ती साधारणतः 150 ते 200 मीटर पर्यंत पेट्रोल पंपाच्या बाहेर अगदी मुख्य रस्त्यापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे। तर दुसरीकडे तितकेच वाहनं देखील या पेट्रोल पंपावर रांगेत असल्याचं पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांचं सध्या मशागतीचा हंगाम सुरू आहे, मात्र ऐन हंगामात शेतकऱ्यांना डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त झालेले आहेत। अनेक पेट्रोल पंपावर त्यांना डिझेलसाठी भटकंती करावी लागल्याचं पाहायला मिळतं। आपल्यासोबत शेतकरी आहेत। दादा, तुम्ही किती वाजता आले होते आणि काय परिस्थिती आहे? आम्ही रात्री 3 वाजतापासून इथं आलेलो। आता डिझेल काय भेटून नाही राहिलं तरी 9 वाजलेले इथं डिझेल भेटायला लागलं नाही। शेतकरी सर्व इथंच म्हणजे रातपासून झोपेलच येते। इथं 7 दिवस झाले ही परिस्थिती चालू आहे आपल्या महाराष्ट्र राज्यात। जिथं जावं डिझेल तिथं आमचे हेच हाल व्हायला लागले। तर शेतीचे कामं जवळ आले, शेतीचे कामं करायचे, आखाडतून शेती पेरायच्या आणि ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। या सरकारनं काहीतरी लक्ष घालाव। कास्तकारांना फक्त मतदान मागाय पुरते भाजप सरकार येणार इथं आणि मतदान घेणार, पुन्हा राज्याचा बाप झाला की वर जाऊन बसणार। देव इंगोले, पुढारी न्यूज, वाशिम।